नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. धग या कादंबरीच्या कालच्या भागात आपण पाहिले की कौतिकचे जगण्याविषयीचे, त्याचप्रमाणे आपल्या संसाराचा गाडा रेटण्याविषयीचे जे काही विचार असतात, त्यामध्ये बिचारा नामाची शाळा मात्र मागे पडते व तो आईबरोबर शेतावर काम करण्यासाठी जाऊ लागतो. आता आपण पुढील कथाभाग पाहूयात. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. त्याचप्रमाणे तुमची मते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. बोलण्याच्या भरात कौतिक गणपत कलालाचं घर मागं टाकून पुढे चालू लागली. तेव्हा नामानं आठवण करून दिली. मग ती कलालाच्या दुकानात गेली. टेकताना कमरेची पिशवी खसखन ओरवाडून नामापाशी दिली अन चंचीच कलाला पुढे ठेवून म्हणाली, घ्या बाप्पा बापूजी, तुमचं ऋण करा, मला मोकळे द्या माई मिसन. ते होत राहीन, मग आधी पानमान तर खा. आणि त्यानं आपली चंची कौतिक पुढे सरकवली. तिच्या चंची भोवतीचा कसा उकलला. त्यातली पुढं पाहिली अन म्हणाला, बाप्पा, मायाच घरी येऊन तुम्ही मले पान चारता काय म्हणा. अन चंची परत कौतिककडे केली. त्याच्यात तुमचे पैसे आहे ना जी? कुठीसा? आपली चूक झाली की काय म्हणून गणपत पुन्हा चंचीची उकलसोड करू लागला. लाय नाही बापूजी, कुठीसा आहे? कौतिकनं अवांतर बोलणं सुरू केलं. सदाशिव असन गावात भटकत, जाईन कुठीसा आणखीन. सदाशिव विषयीच्या तिरस्कारानं बोलल्यावर मग तो चंचीबद्दल कौतिकला म्हणाला, याच्यात कुठे आहे हो वहिनी पैसे? काय पैसे पाहिता का काकाजी? नामा त्याच्या पुढ्यात येऊन पिशवी सरकवत म्हणाला, याच्यात आहे. आई माय. कौतिक स्वतःच्या चुकीवर हसले आणि मले वाटलं चंचीतच ठेवले. उघडलेल्या पिशवीतला खुर्दा मोजून झाल्यावर गणपत आश्चर्याने म्हणाला, वहिनी, याच्यात तर 10 रुपये आहे. तर धक्का बसल्यासारखी कौतिक बोलली, मी आता तुमच्याकडून 10 घेतले होते का ना? घेतले होते 10 म्हणा, पण त्याचं काही याजम्याज याचाच तर तुम्ही काही बोलले नव्हते जी. हे घ्या. या काही गोष्टी सांगायच्या असते का वहिनी? बरं सांगितल्या असत्या, पण तुम्हाला पैशाची आलत्या तो वखत कोणता होता? बरं आता किती द्या लागन? तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर म्या दुपटीनं घेतले असते. मायाकून किती पाहिजे ते सांगा. तुम्ही द्या आणखीन 5 रुपये. बरं आताचे इथले ठेवून घ्या आणि मले मिसन नेऊ द्या 2 हप्त्यानं. बोलता बोलता कौतिक थांबली. तिचं बोलणं सुरू असताना गणपतची मान रिकाम्या तराजूसारखी निर्धारपूर्वक हेलकावत होती. कौतिक बोलायची थांबल्यावर तो म्हणाला, नाही जमत. भाई भाई की चोपडी वेरान करणं खडतर. तो थांबला. कौतिकच्या उत्तराची वाट पाहिली आणि ती दगडासारखी बाहेर कुठंच न बघता अगदी आपल्यातच बघत होती. तिकडे दुर्लक्ष करून तो मध्यस्थ करून म्हणाला, एक होते वहिनी. नामानं आशे भरल्या सुरात कौतिकला भानावर आणलं. मा, काकाजी काय म्हणते? बाकड्याच्या जावयाचा मुर्दा केला. वहिनी, मी काय म्हणतो? सांगा ना. आता तुम्ही इठ्ठावर आल्याच तर मिसींचं पायदान जा घेऊन. मुंडक याचे पैसे आणल्यावर ने जा. तसं तरी करा लागले. पटलं का नाही? गणपत समाधानानं म्हणाला. मग कौतिकनं नामामुळं घाई केली. गणपतनं त्या दोघांना मशीनपाशी नेलं. दाखवताना म्हणाला, पहा कसं ठेवलं तुमचं वासन. तुम्ही आणून ठेवली तशीच, हो का नाही? हो आहे खरी, कौतिक म्हणाली. नाही, नामा म्हणाला, आम्ही मिसन आणून ठेवली त्या वक्ती सुईत पांढरा दोरा होता, आता काय आहे? एकदाच गणपतनं त्याच्याकडे रोखून पाहिलं. कौतिकचं तिकडे ध्यान नव्हतं. ती सोबत आणलेलं पाण्याचं चराट मशीनच्या पायदानात ओवत होती. नामाला म्हणाली, नामा, ते दोरखंड ओढले बरे. वहिनी, मिसन कायचा नेता? गणपत म्हणाला, तुम्ही म्हणा तर बंडी देतो. बैल घरीच आहे, भाड्याचे 2 रुपये देजो. मग याजाचे पैसे आणून द्यान तवा. माही पाठ अजून शाबूत आहे. कौतिक बोलून गेल्यावर बळच हसली. पहा बा. तेवढ्यात कौतिकची मशीन बांधून झाली होती. मग डोकं आणि मस्तक यावर
लुगड्याच्या फडक्याची अनेक पदरे घडी ठेवली. घडीवर मशीनभोवती लपेटलेल्या दोरखंडाची गाठ ठेवली. हमाल गव्हा तांदळाची पोती नेताना ठेवतात तशी. मग आपल्या हातांच्या गुडघ्यांवर जोर देत उठताना ती म्हणाली, नामा जरासी नेट दे रे. कौतिकनं एकदमच दिवसाची वाट धरली. गावाबाहेर नाही होत तर रस्त्यात गणपतचा लहान भाऊ सदाशिव भेटला. कौतिक जवळचं नुसतं मशीनचं पायदान पाहून चौकशी केली. एकताच तिला म्हणाला, वहिनी तुम्ही थांबा जरा शाक, मी बात येतो घरून. आणि ताडताड पाय वाजवत तो आपल्या घराच्या वाटेने लागला. कौतिकनं त्याचं ऐकलं नाही. नामासह ती चालत होती. अर्धक वावर चालून झालं नसेल तर मागाहून सदाशिवचा हाका ऐकू लागला. त्याच्या खांद्यावरचं मशीनचं मुंडकं पाहून ती थांबली. सदाशिव जवळ येताच कौतिक समोर मुंडकं धरून तिला म्हणाला, घ्या सांभाळे तुमची सगळीची सगळी मिशन. मिशनचं मुंडकं ताब्यात घेताना सदाशिवच्या उपकाराबद्दल कौतिक बरंच बोलली. देवमाणूस व राक्षसाची तुलना करून त्याला देव ठरवलं व बकाड्याच्या जावयाला राक्षस. नंतर म्हणाली, पुढचा 2 एक हप्त्यानं तुमचे याजाचे पैसे आणून देईन. काही नको आणून देऊ वहिनी, तुमची मिशन आम्ही वापरली. तसं पाहिले तुम्हालाच भाडं द्या लागते आम्हाला. आणि तो गावच्या वाटेने लागला. कौतिकनं नामाच्या डोक्यावर चुंबळ ठेवली. तीवर मशीनचं मुंडकं ठेवलं आणि ती तिवशाच्या वाटेनं चालू लागली. साधारणतः तळेगाव ते तिवशाच्या मधोमध असलेल्या त्या ओसार देवळापर्यंत कौतिक मोठ्या निर्धाराची चाल चालत आली. पुढं पाय टाकणं अशक्य झालं तेव्हा नामाला म्हणाली, तू ह्या डोसक्यावरचं मुंडकं खाली ठेव आणि माया वजाले हात लाव बरं. का बाओ तमसन्या, लवकर लाव ना, माया पाठीले काहीतरी ऋतून राहिला. पण माया डोसक्यावरचं मुंडकं मला एकट्याले उचलत नाही हो, नामा म्हणाला. मानीत बसलं, उचलून तर पाय जरासा. नामाने प्रयत्न केला. सारी शक्ती हातांवर एकवटून मशीनचं मुंडकं वर केलं. ते बोटेकभर वर झालं आणि नामाचे हात सैल पडले. मुंडकं पुन्हा गपकन त्याच्या मानेत बसलं. पाहताच आपल्या ओझ्यानं व त्यानं केलेल्या असह्य जखमेनं कौतिक म्हणाली, आता कसं करू ओ माय, इथल्यात कोणी माणूसही दिसत नाही हो. ते येऊन राहिलं ते काय होय रे, ते हो ते तर गाय होय, मला वाटलं का माणूसच होय. कौतिकनं आणखी काही वेळ ओझ्याचा भार सोसला. इकडून तिकडून कुणी येतं की काय पाहिलं आणि शेवटी तिच्या चेहऱ्यावर निर्धार स्पष्ट झाला. उभी असलेली कौतिक दातात जीभ धरून हळूहळू वाकू लागली. मोकळे हात गुडघ्यांवर पोहोचवण्याचा प्रयत्न करू लागली. अशात तिच्या मस्तकावरची दोरखंडाची गाठ सरकत सरकत डोक्याकडे गेली आणि तिला लपेटून असलेलं पायदान साडसूट जमिनीवर पडलं. एकाचे एकदम 2 तुकडे झाले. ओझ्याच्या भाराखालून मोकळी झालेली कौतिक पायदानाच्या तुकड्यांकडे पाहून मस्तकावर हात मारून नेहमीसारखी म्हणाली, घे ओ माय, आता केवढ्याची आली म्हणाव. पायदानासारखेच आपल्या इच्छेचे तुकडे झाल्याच्या दुःखात नामा म्हणाला, तरी तुला मनोज. आणि पुढं मायचा चेहरा पाहून नामानं सूर व शब्दही बदलले. आता माया डोसक्यावरचं मुंडकं उचल. कौतिकनं ते ओझही जराशा बेपर्वाईने उचलून बाजूला आदळल्यासारखं ठेवताच नामा पुन्हा विवळला, पायजो, नाही तर हेही तुटे ना का. ती जमिनीवर टेकताना म्हणाली, नाहीतरी शादल बुवा आपल्या मागं लागला आहे. आण तुया जवळची पिशवी आण. पिशवी? अहो तुयाच जवळ होती ना हो. तिनं कंबर तपासली, म्हणाली, राहिली वाटते त्या बाकड्याच्या घरी, थेही घातली त्याच्या खाईवर. त्याच्या इथं कशी राहिनो, तिथं काढली तरी होती का तुना. मग त्या सीताच्या इथं राहिली, नाही तिथंही नव्हती काढली, एकदम गणपतच्या इथीस काढली होती. हो रे, त्याले पैसे दिले नाही, ती म्हणाली. मग तिथं राहिली असन, जाऊन पाहतं काय. इथल्या दूर जाय रे बाप्पा, मले तंबाखू नाही अजिबात. काकू करत नामानं वाट धरली. तशात कौतिकच म्हणाली, आय आय, हे माझ्यापाशी घोयात आहे. मी आता तुले पहिलेच. हो ना रे, पण मला आठवतच नाही राहत. इतक्यात तू अशीच करत. नामा बरी याद आली. पाय बरं माया पाठीत काय रुतलं तर. पाठीवरच्या लुगड्याचा पदर कौतिकनं वर उचलून धरल्यावर तिथं बघत नामा म्हणाला, अरे बापरे मा, हे पाय कसं रगत निघून राहिलं.
कौतिकनं पाठीवरच्या नामाच्या हाताकडे हात फिरून पाहिलं. आता मायो, आण इथलं रगत आलं काय रे? हो ना हो, तरी तुले माहित नव्हतं? नाही ना रे, आता करत जाय ना आणखीन विचार. कौतिक बोलली नाही. तोंडातल्या तंबाखाच्या चोथा नामाच्या हातात थुंकून त्याला म्हणाली, लाव त्या घावावर. तंबाखू झोंबण ना. झोंबू दे, झोंबलं म्हणजे लवकर मुरदाड पडते. नामानं तिच्या जखमेवर तंबाखाचा चोथा लावला. कौतिकनं तल्लब भागवण्यासाठी तंबाखाचा दुसरा बार भरला. डोक्यावरच्या वटलेल्या झाडाकडे शून्यपणे बघून बोलू लागली, आता झालं ना तुझं भरमाणथण? का हो, कोणाले म्हणतं? म्हणतो माया तकदीर आले. कौतिक म्हणाली, आता तिथं गेल्यावर तो बुवाई काय म्हणते आणखीन? कोण हो? तो तिवशावाला. तोच तर मी विचार करतो. माणसानं विचार तरी कुठवर करावले? होईन लेकाले ते जे व्हायचं असन ते तकदीरात. आणि कौतिक नव्यानं तयार झाले. पायदानाचे 2 तुकडे एकावर एक रचले आणि तुऱ्हाट्यांचा भारा बांधतात तसे दोरखंडानं बांधून काढले. नामाच्या डोक्यावर मुंडकं व स्वतःचा भारा ठेवून ती चालू लागली. दारात मशीन आलेली पाहून शेषराव खुश झाला. त्या भरात दुकानातल्या एक शिकाऊ पोरास म्हणाला, देवराय जाय, वहिनीसाठी 1 कप चहा सांग. हितमय, कौतिक म्हणाली, मी नाही घेत होटलातला चहा. मग पानमान तरी खा. हो, पान खातो. कौतिकनं शेषरावची चंची उकलली. पान लावू लागली. तेवढ्यात मोकळेपणानं शेषराव म्हणाला, सांगाव का नाही सांगाव लेक? काय सांगता आणखीन? सांगत होतो भीमाचं. का बा, काय झालं त्याचं? राहूच द्या, नाही सांगत. यावर कौतिकनं 2-4दा आग्रह केला, पण शेषरावनं सांगितलं नाही. तेव्हा तीच म्हणाली, नको सांगू, नाही सांगत तर. बरं, नामाले सकाळी किती वाजता धाडत जाऊ? वेळ ऐकताच कौतिक नामासह सडकेसडकनं मोजरीच्या वाटी लागली. विचारलं, का रे, इथून उमरावती किती कोस आहे? बराक कोस असेन. का बा? मले वाटते आत्ताच्या आत्ता उमरावतीला जावं आणि त्या मुर्द्याच्या कंबरड्यात 2 लाथा लावावं आणि घरी आणावं. का बा? ह्या हाललखोराच्या अवलादीनं आम्हाले जातवाल्यांच्या तोंडावर तोंड टाकणं वर्जा केलं. कोणी नसते कोणाचं, शिव नसते कोणाची आणि शेजार नसतो कोणाचा. जवरी कौतिक त्याच्याही कामात पडते तवा अर्ध्या राती येते होते. आता वहिनी वहिनी करत. कोणाले म्हणते हो मा? म्हणतो त्या सुखदेवाले आणि त्याच्या बायकोले. जराशी रुजवात करायला चला म्हटलं तर त्यानं माय या गावचं त्या गावी हिन्न काढलं ना. बरं आहे, येसेनच काही तर माझ्या डाव्यात. अहो, आता तू भीमाले म्हणत होती. मग त्याच्या काय बापाचं भेव पडलं? घरचा लखपती असन तर आपल्या असन. मले काय त्याला मागायला जा लागते म्हणून मी त्याला भेट बसू? बाबा, घरी आल्यावर कौतिक नेहमीप्रमाणे सकिनाच्या भात्यापाशी थांबली. कमरेवर हातांची कमान ठेवून खाटेवरच्या पाहुण्यास बघू लागली. त्याच्या डोक्यावर तुऱ्याची टोपी होती. अंगात वासकीट होतं. त्याला निहाळल्यावर सकिनाच्या दाराकडे जाऊन त्याच्याविषयी कौतिकनं विचारताच नामानं ओळख दिली. बानोबीचा नवरा होय ना? तू हेही माहीत नाही? आता कौतिक त्याच्याकडे पाहून बरेच ओळखीचे हसून म्हणाली, कैसा आले जावे बुवा? अभी थोडी देर हुई. तेवढ्या दारावरच्या किलकिलत्या पडद्याच्या फटीतून हात डोकवला. तो पाहून नामानं मायला आत सकिना बोलत असल्याचं सांगितलं. तशी ती आत गेली. जमिनीवर निजलेल्या तोंडात अंगठा ठेवलेल्या यशोदीकडे पाहून विचारलं, पोट्टी कैसा निजली हो? आताच निजली. जेवली गिवली? हो. खाई ना मसूर की दाल रोटी? बेस झालं, कौतिक म्हणाले. मलाही स्वयंपाक कराय जीवावर आलं. आणि मी काय खाऊन आलो मा? खाणं मले, कौतिक म्हणाली. एवढी तर आहे 3.5 हाताची. माणसाईचं दुखो का सुखो, पण ह्या हालालखोराईचं काही फिकरा नाही. कशी बोलते हो बिचारे, सकिना म्हणाली. दिन भर से उस पोटे को भूक नहीं लगे क्या? लागले असन तर खाय म्हणा. अन मगाची दाय आणि अर्धी भाकर.
आणि तू काय खासीन? मी नाही जेवत गिवत. का बाव? सकीना म्हणाली. सकाळीच्या पायरी तू जेवली नव्हती? मले का नाही तर कसंच कसंच लागते हो. बस ना. काय बसतं माय, जातो. अंग टाकतो जराशी. तेवढ्यात चुलीपुढची बानो म्हणाली. ओ कौतिक मौसी, सुनी भी नहीं आती क्या? तेरे को मैं कब से चिल्ला रही तो. आता कौतिकनं चुलीपुढं पाहिलं. बानो पीठ म्हणत होती. क्या इतने दिन में भूल गई क्या? नाही हो माय, तुले कसे भुलीन बिचारे. काही आली? अभी तो आई. नवरा बायको जोड्याने आले वाटते, नाही? बाणानं खाली मान घातली. मग तोवर तिच्यापाशी येऊन ठेपलेल्या कौतिकला म्हणाली. मौसी, तू इधर मत आहे. का बाव? न समजता कौतिक चुलीपुढं पोहोचली होती. बानोच्या उजव्या अंगी जर्मनी भगवणं होतं. त्याच्याकडे लक्ष जात नाही तर कौतिकनं नाक मुरडलं. बाहेर डोकावून थुंकल्यासारखं केलं आणि जोराची चाल चालत सकीनाकडे येताना ती म्हटली. तू हा तडका जावतो. यावेळी दोघीही मायलेकी गालात हसत होत्या. हसणं थांबवून सकीना म्हणाली. पोट्टी ने तो तेरे को पहले ही बताया था कि उधर मत जाय करके. जावई बुवाले पाहुणचार करत होतं वाटते, नाही? कायचा पाहुणचार आणि कायचं काय? सकीना म्हणाली. काहीतरी करावं म्हणून आणला अर्धा सेर आणि तेही बकरीचं आणा लागलं. सकीना थांबून म्हणाली. घे ना पान. आता नाही खातो. का बा, जेवतं काय? नाही हो बिचारे, मले का नाही तर हिव लागून राहिलं. का बा हो? काय सांगावं? ती अंगाला झाडणी देत म्हणाली. पाय, अंगावर कसे भरभर काटे आले. जा मग, निजून राह. कौतिक घरात आल्यावर खाटेवर वाकळ पसरवताना तिनं नामाला जेवायला सांगितलं. नंतर अंगावर एकाशी एक जोडून 2 वाकळा पांघरून घेतल्या. जराशानं उशाचं पायसं केलं. मग पुन्हा होती तशी झाली. असं 2दा-4दा झालं. सतत होऊ लागलं. एकदा जेवत्या नामाला आपल्या पाठीच्या जखमेला दिव्यानं बघायला लावलं. हातानं हळूहळू दाबून पाहायला सांगितलं. ती ठणकायची. आता जखमेचं रक्त वाळलं होतं व त्या खपलीखाली सूज आली होती. ती हाताचा हलका स्पर्श सहन करत नव्हती. त्यामुळे कौतिक सतत या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. जांभयांवर जांभया देत होती. जांभई देण्यापूर्वी किंवा नंतर सतत म्हणत होती. माओ मा, तर कधी देवा, अरे बापरे, असे चालू होतं. हे पाहून चावता घास थांबून नामा विचारत होता. मा, काय म्हणतो? काही नाही बाप्पा. तर मग असे काबा करत? तू जेवला? हो. पोट भरलं नसन, तीच म्हणायची. नाही भरलं तर आजच्या रात. सकाळी मी लवकर उठून भाकर करेन. बरं. पोट्टी कुठेच आहे? सकीना मावशीच्या घरी. तिथं काय करते आता ते बोट चुरप्या वाण्याची? निजून आहे ना मग आता. मा, अहो मा, मा, असं नको करू ना. मला कसं लागते. तुझ्या खाणं झाल्यावर माया अंगावर आणखीन एक वाकळे टाकून जो. आता कुठे आहे जो? एकच तर होती ना वाकय. तर मग माया लुगड्याची घडी टाकजो. बरं. मा, अहो मा, ती म्हणाली. आणि माये हातपाय दाबून देजो. बरं. सकीनाच्या घरचे पाहुणे गेले का? आता रात्री कसे जायचे न हो? तो म्हणाला. जाईन सकाळ. ते गेल्यावर सकीनाले बोलावजी. तिच्या इथं ऊत असते ना रे. कायले? आणि कापूर? अहो पण कायले? नसू नसला तर? असं रात्रभर चाललं. नामा वेळ होता झोपी गेला. कौतिकच्या डोळ्याला डोळा नव्हता. सकाळी मात्र नामा नेहमीपेक्षा फार लवकर उठला. मायनं भाकर करावी म्हणून तिला हाका मारू लागला. तोच ती म्हणाली. उठला काय रे नामा? हो, मला आजपासून ट्युशाले नाही जायचं. कायला रे? आओ, काम शिकाले. बरी याद आली. ती आडव्याची बसती झाली. जांभया आणि अंगमोड्या दिल्यावर म्हणाली. थांब, तुले भाकर देतो करून. तो उगाच म्हणाला. राहू दे ना, तुले रातभर ताप होता. बाप्पा, ती झटक्यानं खाटेवरून उठताना म्हणाली. राती ताप होता म्हणून आता काय कामधंदे सोडून देतो? तूच तर आणणार आहे कमाई करून.
नामा पहिल्यांदा बोलला नाही. जराशानं कौतिक थंड पाण्याची भाकर करू लागली. तिची शिदोरी बांधताना तो म्हणाला, मा, आज तू कामावर जातं काय? जातं काय म्हणजे? नाही गेली तर कोण घालणार आहे मला कमाई करून? आता ती आपल्यात बोलू लागली. ईश्वरानं तर बरंच बरं केलं. करशील रांडे तर खासीन, नाहीतर उपाशी राहशील. मी म्हणत होतो 1-2 दिवस नको जाऊ. हो ना, आणि या मंगळवारी माहे दात पाडतो बाजारासाठी, नाहीतर तू हे. नामा काहीच बोलला नाही. तीच बोलत राहिली. त्याला पडवत होती. तू शिवण शिकाले जात खरा, पण सांगून ठेवतो, त्या शेषराव का काही बोंब आली तर मनसेन सांगितलं नाही म्हणून. पण मी तसं ऐका हो. असो का नसो, माणसाले कोणता हुन्नर शिकायचा असेल तर शिकवण्यावाल्याच्या पोटात घुसून राहा लागते. आणि रोजच्या रोज काय काम केलं ते मला येऊन सांगत जा. रोज? तर मग? ती म्हणाली, उगीच नाही पोसत काय तुले 12 महिने. जसे इथले रोज कष्ट केले तसे आणखीन करेन लेकाले 12 महिने. हो ना तर काय? पहिला दिवस म्हणून दिवसाच्या शेषरावनं नामाला फार लवकर सुट्टी दिली होती. सुट्टी लवकर मिळाल्याच्या आनंदापेक्षा ज्यावर खुश होऊन शेषरावनं नामाला लवकर घरी जायला सांगितलं होतं, तो आनंद नामाच्या मनात पाळण्यातल्या गुबगुबीत बालकासारखा हसत हसत उसळ्या मारत होता. सकाळी शेषरावच्या अपेक्षेपेक्षा नामा खूप लवकर त्याच्या दुकानात हजर झाला होता. पहिल्या दिवशी शिवणकाम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिंपी लोक जे काचगुंड्यांचं पिढीजात काम देत असलेत, तेच शेषरावनं नामाला दिलं होतं. कात्रीच्या टोकानं एका चिंधीला 4 भोकं पाडली होती. त्यात कशी सुई घालायची व दोऱ्याला कशी आडी करायची हे शेषरावनं समजावून सांगितलं होतं. 2-3दा करून दाखवलं होतं व समजल्याबद्दल नामानं मान डोलवताच सुई व भोकं असलेली चिंधी त्याला सुपूर्द केली होती. दुकानाच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात बसून नामा लक्षपूर्वक काच गिरवत होता. 3 काच वाकडे तिकडे झाले होते व चौथ्यात लगेच सराईतपणे आला होता. हे पाहताच साधा-सीधा शेषराव खुश झाला व बाजूच्या गिरायकाला न राहून म्हणाला होता, याला म्हणते काम शिकणं. असं मन लावून शिकणारा असला तर शिकवणेवाल्याले हरीक येते. नाहीतर याचा भाऊ 6 महिन्यात त्याला धड सुईच धरता येत नव्हती. यामुळं व उद्यापासून तू आता एकदम नव्या कपड्याची काच करत जा, असं प्रत्यक्ष नामालाच म्हटल्यामुळं त्याच्या मनात आनंद उसळत होता. आपला हा पराक्रम घरी जाऊन केव्हा मायला सांगतो आणि केव्हा नाही, असं त्याला साऱ्या रस्त्यानं वाटत होतं. आपल्या सांघिव पराक्रमानं मायचा विश्वास बसणार नाही, म्हणून त्यानं आज दिवसभरात गिरवलेल्या आणि त्यातून सर्वात उत्कृष्ट झालेल्या काजाचा नमुना खिशात घालून मायला दाखवायला आणला होता. पहिला पगार घेऊन येताना मनुष्य जसा वारंवार घरापर्यंत आपला खिसा चाचपडत असतो, तसा नामा आपल्या खिशातील काजाचा नमुना चाचपून बघत होता. घाईघाईनं घरी येत होता. घरी आल्यावर वावरातली माय यायची असेल तोवर कसं थांबावं याचा तो विचार करी. तेव्हा किंचितसा आतल्या आत दुखावला जाई. हे दुःख काढून टाकण्यासाठी त्यानं दुसरी तोड काढली. इंग्रजी शिकताना जसा तो पहिल्यांदा बहुधा घरी सापडणाऱ्या यशोदी किंवा बानोपाशी आपल्या ज्ञानात भर टाकणाऱ्या नव्या शब्दाचा वापर करत असे, तसाच त्यानं आताही विचार केला. गावात शिरल्यावर जाता जाऊन कासमच्या भात्याशी थांबला. पण तिथं सारा शुकशुकाट होता. नाही म्हणायला खाट्यावर कासम विचार करत बसलेला आढळला. नामा त्यालाच म्हणाला, काकाजी काकाजी, बानोबी कुठेस आहे? कासम शुष्कपणे म्हणाला, बेटा वो तो गई रे अमरावती को. गेली? कैसा? दोपहर कई. अन यशोदी? वो होगी तेरेच घर में. तसा नामा आपल्या घराकडे वळला. पाहतो तो कोपऱ्यात खाट होती. खाटेवर कौतिक होती व तिच्या अंगावरही 4-5 वाकळा होत्या. त्यातली एक शेवंतीच्या घरची व दुसरी सकिनाची होती. वाकळांबरोबर त्यांच्या मालकीनीही कौतिकच्या खाटेभोवती जमा झाल्या होत्या. एवढ्या पांघरुणाखालची कौतिक धावत्या खासरातल्या माणसासारखी थरथरत होती. एकमेकांवर आदळणाऱ्या तिच्या कवळ्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. खाट कचकचत होती. तिला दाबून धरलेली सकिना म्हणत होती, तरीही मी म्हणो का आजच्या रोज नको येऊ वावरात. पण तिनं कोणाचा आजपाव तर ऐकलं का, तर माझा ऐकन.
मा, ओ मा, कौतिक घोकत होती. हे सारं पाहून सवरून नामा जागच्या जागी थबकला. जराशाने बोलला, मौसी, काय झालं हो? आला आला, माया नामाही आला वाटते तिवशाहून. एकूण शेवंतने सकिनाला डोळा घातला. कौतिकला म्हणाली, कैची त्या बखाड्यातले काय शादेत होती? गणपतची माय बहीण काढत होती. शेवंतीनं पुन्हा सकिनाला डोळा घातला. अहो बिचारे, ढोंग करते थे. नाही हो माय शेवंते, मी अशी ढोंग करन तर माया चिल्ल्या पायला कसं होईल? देवानं तर बरेच बरे ठेवलं आय त्याले. मांग ना पुढं ना कै काढायचा घोड. चुप रे माय, फिजुलकी बडबडाय मत. काही नाही बडबडत, त्यातली एक गोट सांगत होती. त्या मुर्द्याचा तसा तडका झाला. कोणाचा हो? माया रंडीमुंडीची हाया काया लागून त्याच्या रिठावर दिवा लावले कोणी सापडन तर मले नावाचे कौतिक नको म्हणून म्हणा. ऐका सदाशिव बापूजी, तुम्ही आमच्यासाठी कायले आपल्या भावासंग वाईटपणा घेते? आता माय, पैसे नेलते तैसा तर तुम्ही जायना काही नव्हतं सांगितलं जी. हाऊ हाऊ, सती नाही तर खबरदार मले सती किती केली तर. जायना, कर काय करायचं ते. कौतिक बोलत होती. तोंडाला पदर लावलेली शेवंती सकिनाकडे बघत होती. दोघींची नजरानजर झाल्यावर सकिना गंभीरपणाने तिच्या पुढे आपला तळवा धरत होती. गप्प राहण्यास खुणावत होती व अत्यंत कळकळीने, काहीशा धमकीने कौतिकला म्हणत होती, कौतिक, आप गुपचूप रहती की नाही? आणि कौतिकच्या बोलण्यात खंड नव्हता. आता त्या बुवाच्या भेटीची आस करून काय उपयोग नाही. मी म्हणतो तुम्ही त्याले एक डाव तरी माझ्या भेटीसाठी आणा लागत होतं का नाही दाजी? मा, याच्यात भाजी आहे की नाही हो? नाही तो नाही, अभी की मिरची के साथ खाले. सकिना, त्या पोट्टीले तिखट नको घालू. लागन तर हांडक्यातला गुळ दे, नाहीतर तुम्ही सरका, मीच देतो. मी अशी निजून राहिल्यानं कसं होईन? सरका सरका. काही नाही सरकाचं, निजून राह तू. राहतो. आणि सारी पांघरून फेकून ती उठून बसू लागली. तेरकू चुप रे, बोलती ना. राहतो ना बिचारे, राहतो ना. तर मग पाय काढले खाटीखाली टाकते. टाकले. काय म्हणतो मी? म्हणतो म्हणतो म्हणतो. जराभर सर्वजण शांत झाले. कौतिक डोक्यावरच्या झिंजा सावरून झाल्यावर पुन्हा उठण्याचा प्रयत्न करू लागले. दोघींनाही आवरणाशी झाली. तशी शेवंती घाबरली, खाटीपासून अलग झाली व पुरुष माणसाच्या आधारासाठी म्हणून भात्याजवळच्या कासमला हाक मारली. तो घरात येताच कौतिकवर डोळे काढून रुबाबात म्हणाला, कौतिक, तू मेरा सुनती क्या नहीं? सुनती, फिर सो जा. सो जा? अरे मैं क्या बोल रहा? काय? तुले ताप आला, तू निजून राह. तुले ताप आला, तू निजून राह. हस मत ओ शेवंते, तो शेवंतीला गंभीरपणे म्हणाला. हस मत ओ शेवंते. ऐसा? तो आवेशात म्हणाला. अब तू वैसे नहीं मानती, ठहर, मैं तेरे को बांध के रखता खटिया पर. मोठा बांधून ठेवणेवाला आलाय. हित दात पाहिजे बांधून ठेवणाराचे. अब बताने पडता क्या तेरे को हित दात? आपल्याला कौतिक असं काही चार चौघांसमोर बोलून बसेल याची कल्पना नसलेला कासम खऱ्याखुऱ्या चिडेने म्हणाला, चुडेल काही की? तू असीन चुडेल. सांगू का कशी चुडेल असते तर? दाढीच उपटून काढीन. बा. यावर सकिनाच्या लक्षात आलं की कासमचा संताप त्याच्या डोळ्यात थरथरत आहे. म्हणून कौतिकसाठी ती त्याला म्हणाली, तुम जाओ ना घर में, मैं देखती उसको, नहीं तो कुछ भी बकेगी. तो खरोखर घरात गेला. कौतिकला सकिना व शेवंतीनं समजवण्याचा कुरवळण्याचा प्रयत्न केला व तो निरर्थक ठरू लागला. तेव्हा ताही आपल्या आपल्या घरी निघून गेल्या. मित्रांनो, अत्यंत हृदयद्रावक अशा वळणावरती आपली कादंबरी येऊन पोहोचलेली आहे. आज मी या भागामध्ये आपला इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.